हिंगोली शहरामध्ये बोगस इंग्लिश स्कूल आहे। या शाळेची नोंदणीच नसल्याने आता विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे। मागील 2 वर्षांपासून विना परवाना शाळा सुरू आहे। हिंगोलीत अनेक शाळा बोगस असण्याची शक्यता वर्तवली जात आहे। हिंगोली जिल्ह्यात बोगस इंग्लिश स्कूल उघडकीस आले आहे। हिंगोली शहरात नारायणा इंग्लिश स्कूल नावाची शाळा ही गेल्या 2 वर्षांपासून शिक्षण विभागाची कोणतीही परवानगी न घेता सुरू आहे। या शाळेमध्ये ज्युनियर केजी ते 8वी पर्यंत सुमारे 200 ते 300 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। मात्र शाळेची अधिकृत नोंदणीच नसल्याने विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात आहे। ही शाळा बोगस असल्याने या शाळेला शिक्षण विभागाने दंड ठोठावला याची माहिती शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली आहे। मागील 2 वर्षांपासून ही शाळा परवानगी न घेता सुरू असल्याने शिक्षण विभागाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होतोय। या शाळेसमोरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी। राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात इंटरनॅशनल स्कूलचं जाळं पसरले, मात्र अनेक जिल्ह्यामध्ये बोगस शाळा असल्याचं समोर आलं। मी सध्या हिंगोलीच्या नारायणा स्कूल शाळेसमोर आहे। बघू शकता ही शाळा स्वतः शिक्षण विभागाने सांगितलेलं आहे की संपूर्ण शाळा जी आहे ते बोगस आहे। जवळपास मागील 2-3 वर्षापासून शाळा या ठिकाणी अस्तित्व आता आहे आणि या शाळेमध्ये मोठ्या प्रमाणात जे आहे ते हिंगोलीचे विद्यार्थी या ठिकाणी ऍडमिशन आहे। मात्र ही शाळा संपूर्णपणे बोगस आहे। कोणताही प्रकारची या शिक्षण विभागाकडे UDIS नंबर या शाळेचा नाहीये। अनेक वेळा येथील पालकांनी देखील तक्रारी केली आहेत की शाळा बोगस मात्र एकीकडे शिक्षण विभाग यावरती कारवाई करत नाहीये। स्वतः आज शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की संपूर्ण शाळा एकीकडे या शाळेला आतापर्यंत 8 लाख रुपयांचा दंड ठोठवण्यात आलेला आहे आणि संपूर्ण ही शाळा बोगस असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे आणि या शाळेवरती लवकरच कारवाई केली जाणार। दुसरीकडे आपण बघितलं असेल की इकडे अनेक वेळा अनेकांनी तक्रारी केल्या आहेत, अनेकांनी आंदोलन देखील केलेले आहेत, मात्र या शाळेवरती कोणतीही कारवाई केली जात नाही। आता स्वतः शिक्षण अधिकाऱ्यांनी सांगितलेलं आहे की येत्या 8 दिवसामध्ये या शाळेवरती कारवाई केली जाणार आहे। या शाळेला आता सील ठोकलं जाणार आहे। आता नेमकं पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की शिक्षण विभाग नेमकं सील ठोकणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कॅमेरामन राजेश सोबत गजानन वाणी, लोकशाही मराठी, हिंगोली। नारायणा टेक्नो स्कूल सन 24-25 मध्ये सुरू झालेली होती। त्या शाळेला त्यावेळेस मान्यता नव्हती किंवा शासनाकडून कुठलंही इरादापत्र सुद्धा प्राप्त नव्हतं। मान्यता न मिळताच जर शाळा सुरू केली तर सदरील शाळा पुन्हा अनधिकृत सदराखालीच राहणार आणि त्याच्यावर मग पुढील कारवाई RT ऍक्ट नुसार करणे आणि त्या शाळेला सील ठोकणे अशा स्वरूपाची कारवाई आम्ही माननीय जिल्हाधिकारी आणि माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी महोदय यांच्या परवानगीने करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।